बायाने मग नेलं मला रोडवर घरी नेलं आणि त्यांच्या घरी नेऊन जेवायला खाऊ घातलं आणि सांभाळा आठवडाभर. काय झालं? मुलगा रडू नका. पुन्हा बोलतो मी आता रे. हा हा पुन्हा बोलतो. बोला 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 बोला. रडू नका रडू नका. काय एवढं रडू नका तुम्ही. इथं सांभाळतेत ना तुम्हाला. मग त्या बाईनं पाठवलं इकडे आश्रम मारून डोळा घालेला पोरानं. इथे असे लोक येतात. खरं सांगायला म्हणजे वाईट तर भरपूर वाटतं, पण ज्यांना आई वडील नाहीत ना त्यांना त्याची किंमत कळते, पण ज्यांना आहेत त्यांना किंमत कळत नाही. पण मी ह्यांना आई वडिलांच्या रूपात बघतच नाही. मुळात मी त्यांना माझ्या मुलांच्या रूपात बघते. मीच त्यांची आई बनते आणि ती माझी छोटी छोटी मुलं. नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी तुम्हाला हृदयाला काळजाला भिडणारे विषय सतत दाखवतोय. मी आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडतंय, जन्मदात्या आई वडिलांसोबत त्यांची मुलं कसं वागतात, त्यांना कसं कुठं राहावं लागतं, आई वडिलांना कुठला आधार घ्यावा लागतो, मी तुम्हाला हृदयाला तुमच्या काळजाला भिडणारा आज विषय दाखवणार आहे. असे लोक आहेत ना, तुम्ही जर त्या ठिकाणचा ग्राउंडचा रिपोर्ट बघितला ना तर तुमच्या डोळ्याला नक्कीच पाणी येईल आणि तुमच्या डोळ्यातलं पाणी थांबणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून वेळ कुणावर अशी येऊ नये आणि कोणाचे आई वडील कसं असं वेगळ्या पद्धतीने जगावं, या ठिकाणाला कधी जाऊ नये याची तुम्ही काळजी घ्यायची. आणि हा जो ग्राउंडचा रिपोर्ट आहे ना, हा ग्राउंडचा रिपोर्ट तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर तुमच्या डोळ्यातलं पाणी नक्कीच थांबणार नाही. तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातले कुठलेही विषय असू द्या, हे आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिवचं आहे, मात्र आम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणचे विषय वेगळ्या पद्धतीनं वेगळे ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहेत. आता सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलची वर 4,10,00,000पेक्षा जास्त आहेत. आम्ही तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळे ग्राउंडचे रिपोर्ट, ग्रामीण भागात काय घडतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आम्ही आता सोलापूर जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणाहून एक मला कॉल आलाय. धक्कादायक विषय खूप. 1 वर्षाच्या बाळाला पणजी, म्हणजे किती धक्कादायक विषय आहे. हे दोघीजणी सुद्धा एका आश्रमामध्ये आहेत. खूप वाईट घटना आहे. त्या आश्रमात जाणार आहे मी. नेमकं काय घडलं होतं आणि त्या आश्रमामध्ये कोणते लोक राहतात, आश्रम कोण चालवतंय, काळजाला भिडणारा विषय, डोळ्यातलं पाणी न थांबणारा ग्राउंड रिपोर्ट. ग्राउंडचा रिपोर्ट जो आहे ना तो तसाच असणार आहे. मी जाणार आहे त्या ठिकाणी, नेमकं काय खरी वास्तव परिस्थिती काय आहे हे बघणार आहे. हा ग्राउंडचा रिपोर्ट बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच त्या आश्रमाला भेट देऊ शकता किंवा तुम्ही त्यांना फोन नंबर, मी माझा नंबर देणार नाही या ग्राउंड रिपोर्टमध्ये, मी स्क्रीनवर नंबर देणार आहे. तो जो आश्रम चालवणारा माणूस आहे, जो व्यक्ती आहे, त्यांचाच देणार आहे. मात्र तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काय वाटतं या ग्राउंड रिपोर्टचा कॉमेंट बॉक्स सुरू असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची नक्की प्रतिक्रिया देऊ शकता. आणि मला जर बोलायचं असेल तर तुम्ही टुडे समाचार उस्मानाबाद असं यूट्यूबला टाका. त्यामध्ये तुम्हाला वेगळ्या बातम्या दिसतील आणि त्या बातम्यामध्ये निळ्या रंगामध्ये येणारा माझा नंबर तुम्हाला दिसेल. मला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आपण आता थेट मूळ विषयाकडे जाऊया. माझा सहकारी, माझा कॅमेरामॅन जावेद शेख जो आहे तो हा सर्व शूट करतोय, तो सोबत असणार आहे. आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. नेमकं वास्तव काय आहे. 1 वर्षाच्या छोट्या बाळाला घेऊन एक वयोवृद्ध आजी, म्हणजे त्या बाळाची पणजी, थेट आश्रमामध्ये राहते. लाजिरवाणी गोष्ट आहे, धक्कादायक बाब आहे. बघूया आपण थेट ग्राउंड रिपोर्ट पाहूया आपण. बघा, मी त्या ठिकाणी पोहोचलोय जिथं डोळ्याचं पाणी थांबणार नाही. हे ठिकाण आहे. धक्का बसेल तुम्हाला सुद्धा. मी सतत तुम्हाला वेगळेच विषय, वेगळ्या चर्चा, समाजामध्ये काय घडतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला आता ज्या ठिकाणी जाणार आहे आतमध्ये तो विषय दाखवणार आहे. तो विषय बघितल्यानंतर खरंच तुमच्या डोळ्याला सुद्धा पाणी येईल. काळजाचा ठोका जो आहे ना तुमच्या, थांबणार नाही, हृदय धडधडणार नक्की, असा विषय आहे. इथं मी ज्या ठिकाणी पोहोचलोय ते ठिकाण आहे सहारा वृद्धाश्रम.
बार्शी तालुक्यातलं गाव येते, सोलापूर जिल्ह्यातला विषय आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये इथं लोकप्रतिष्ठान विचारमंच संचलित सहारा वृद्धाश्रम सुरू आहे. आणि या वृद्धाश्रमामध्ये जे आलेले वयोवृद्ध लोक आहेत ना, ते कसे आहेत, कुठून आलेले आहेत आणि का आले तिथं, त्यांच्या भावना जाणून घेणार आहे मी. कसे राहतात लोक इथं, जन्मदात्या आई वडिलांना लोक इथं कसं सोडतात, वाऱ्यावर कसं सोडलं जातं आणि त्यांचा सांभाळ कोण करतंय. आतमध्ये जाऊया आपण. आणि हे वृद्धाश्रम जे आहे हे कसं चालतंय, इथं कुठले लोक आलेले आहेत, महिला पुरुष वयोवृद्ध आहेत. आतमध्ये इथं मंगल कार्यालय आहे. आता एक कसं आहे, भाड्याने घेतलेलं आहे का तात्पुरतं दिलेलं आहे, मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला. इथं आतमध्ये प्रवेश केला आपण. आता बघूया थेट आम्ही. विषय कोणतेही असो, आम्ही तुम्हाला आरपार दाखवतोय. आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. हे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला काळजाला भिडणार आहे आणि सत्य विषय दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ग्राउंडच्या स्टोऱ्या दाखवतोय, गावखेड्यातले शहरातले कुठलेही विषय असू द्या, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 4,10 लाखापेक्षा जास्त आहेत. आत्ता सबस्क्राईब करा. बघूया आपण थेट. इथं पोहोचलोय मी मध्ये. बार्शी तालुक्यात आहे हे वृद्धाश्रम आहे. काय काय नाव आहे मावशी तुमचं? कोणाची मुलगी आहे? घेता का हिला? मला इथं, मी इथं बसतो, घ्या ना त्याला. आपल्या मामाला बसू दे बस. हा, आमचं काय बसून नेमकं विचारूया आपण कशी कंडिशन आहे आणि कुठून आलेले आहेत. हे इकडे दाखवा कॅमेरा इकडे. हे आपण आजी बसलेले तिथं. हे वृद्धाश्रमातलं ज्वलंत दृश्य आणि दिसणारं चित्र. यांच्या चेहऱ्याकडे दाखवा, यांच्या कशी बघा, यांचं वय काय असेल. इथं राहायला इथं आतमध्ये मी. आतमध्ये हे जे वृद्धाश्रम आहे ना, हे कोण चालवतंय काय, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे. मात्र आतमध्ये जाणार आहे मी. आतमध्ये सुद्धा इथे लोक बसलेले आहेत आतमध्ये, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार. सुरुवातीला आपण इथे एक जोडी बांधलेली आहे आणि इथं बसलेले आजी आहे त्या बाहेर. नेमकं काय खरी काय कंडिशन यांची बघूया आपण. काय आजी, काय नाव आहे तुमचं? माझं कांताबाई जगताप. बरं, गाव कोणतं आहे तुमचं? माझं गाव हे हळदुक आहे, पण आम्ही आता शेत तळ्यात गेल्यापासून असं शिणतात. का बरं? हे काय शेत सगळी तळ्यात गेली, एवढं पण राहिलं नाही. मग काय करून खायचं? मग पुण्याला गेली मुलं, मग पुण्याला गेला मी पण गेलते. मग काय आपल्याला ते जमू दिना, ते आपलं ते बाळ लहान होतं आले ह्याला घेऊन इकडे. हे कोणाचं बाळ आहे? हे कशाला आणलंय? मग त्याची आई काय करायचं, कसं कुठं सोडून यायचं सांगा. मग आली त्याला घेऊन. वडील होतं, वडिलांचं काय आता आंघोळ घालायची का, लहान 6 दिवसाचं लेकरू आंघोळ घालायची का, कपडे धुवायची का, काय करायची व्यवस्था काय करायची त्या पोरानं. आजीनं आजोबानं जवळ घेतलं नाही. मग आता मी टाकून. कोणाचं लेकरू आहे? ही लेकाचं नात आहे, म्हणजे मी पंथी आहे. मी नाताची मुलगी आहे, माझ्या नाताची मुलगी. नाताचं लेकरू आहे? नाताचं लेकरू आहे. हा, मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगी आहे. बरोबर. मग आता झाले 2 3 वर्ष लागलं. मग असं चाले वाटण व्यवस्था आपल्यापाशी. पाणी प्यायला नको, खायला नको, काय नको, ती लईच करायला. मग आपलं उठले ना आले. मला कुठून आला तुम्ही? मी पुण्यावरून आले, चाकणवरनं आले. मला तिकीट नाही. उठले, लिकरू घेतलं ना आले आपली. माझं आपलं कापड तिची माझी घेतली ना आले. मग आल्यावर बार्शीत आले. बार्शीत लय रडले. आले 1-1.5 वाजता. चांगली आत्ती रडले. म्हणलं एक बाई मिळाली झाडाखाली बसलेली. मग ती आजी ती म्हणल्या, का रडता होता? 2 तास झालं, तुम्हाला एवढं काय वाईट वाटायले? मी म्हणलं काय नाही, काय सांगू तुम्हाला? तर नाही म्हणल्या, मला सांगाच. मग सांगा म्हणल्यावर मी आपल्या 2 गोष्टी सांगितल्यावर त्यांनी काय केलं, पुन्हा तिथनं उठल्या, 8-10 डझन बिस्किट पुढं आणलं, पुरीला दिलं, मला खायला थोडं घातलं. मला म्हणलं, माझं ऐकता का? तर म्हणलं काय ऐकू? म्हणलं आता मी कुठं जाऊ? म्हणलं इकडे गेले काट्याचा रस्ता आहे, तिकडे गेले काट्याचा रस्ता आहे, कुठं जाऊ? म्हणलं कुणाच्या गावाला जाऊ, काय करू? मग तसं म्हणल्यावर त्या म्हणल्या, माझं ऐका. म्हणलं उपळं दुमाला आहे आणि तिथं म्हणले असं आहे. म्हणले आश्रम, माझं ऐका. म्हणल्या जावा तिथं. मग तिथनं पुन्हा इष्टीत बसून इथं आली. इथं उपळ्यात उतर, इथं काय इष्टी उभा राहत नाही. उपळ्यात उतरले, उपळ्यातनं पुरला घेऊन पिशवी घेऊन चालत आले. इथं आले, टेकली ती टेकलेच पुन्हा. ही माणसं बी आम्हाला चांगली मिळाली, लेकरं, मालकीन, सर सगळी चांगली मिळाली. लेकराची व्यवस्था चांगली झाली, माझी पण झाली. मग पुन्हा म्हणून इथनं हल्ले नाही बघा. हो, बसले तर ह्याच्यावर आले, बिगोनवर आले. बिगोनवर दिसतो आम्हाला पाणी नाही, नाही, काय नाही. नुसतं कसं आला ते आम्हालाच माहित. पुन्हा तिथनं मग तिथं आल्यावर पुन्हा एक अशी बाई होती बसली तिसऱ्या ह्याच्यावर, काय बाकड्यावर. म्हणली का आजी एवढं लिकू रडतंय, तुम्ही एवढं ही करायला लागला? म्हणली. मी म्हणलं आता काय भूकाचा टाइम झाला, माझ्यापेक्षा काय नाही. ती मग फिरसती येतेच विकायला इष्टीत.
ती आली आणि ती म्हणली, तिनं काय केलं, शाबूच्या पापड्या घेतल्या. मग आमच्या लेकराला 2-3 पापड्या दिल्या, पाण्याची बाटली दिली. ती खात खात आला आपलं वाटाने. तेवढे लेकराला खायला घातलं. बार्शीत आलो तर बार्शीत तर चांगलीच बिचारी मिळाली पुन्हा. मग त्यांनी बिस्किट पुढे दिला, खाल्लं. मग 3 वाजता हिथं आला बघा पुन्हा. मग त्या म्हणल्या जावा आता हिथनं, माझं ऐका म्हणल्या, उपळं तुम्हाला तिथं सर बी चांगला आहे तर मॅडम चांगले आहे, त्या माझं ऐका, कुठं सुद्धा हिंडू नका म्हणल्या, तुम्ही असलं लेकरू घेऊन आता हिंडू नका. लेकूर तर लहान भाऊ त्यातलं काय कर, कुठं जायचं, कुठं जावं म्हणून पुन्हा इकडे तिकडे येत आले तर टेकले. आल्यावर जी टेकली आणि मला चांगली पण मिळाली बघा माणसं. माझ्या जीवनापेक्षा पुरीला तर एवढी माणसं ही आहे ती कुणीच माझ्या जाणवत असं एवढं करणार नाही पोरीला. हो, एवढं पुरीची अवस्था केली बघा हे. आता ती निस्ता आली तर का त्यांनी मला 10-11 महिने होत आले. कुणी मला 1 रुपया कसला जवळ नाही. रुपया तर द्यायचा होता, लेकराला 1 बिस्किट पुढा तर द्यायचा होता. ह्यांच्याशिवाय कुणी कुठं आणेल. मग आलं नाही का कोणी भेटा तुम्हाला? आलं तर 1-2दा. मी म्हणलं काय करू तुमच्या मागे येऊन, मी गेले नाही. तेव्हा नवीनच, आता तर नाहीच. असल्या लेकरालाही खायला काय दूध पाणी बिस्किट आहे. कोण देते? सरच आणते तर मी देते. सर आणते ते घे, असं खाऊ आणते की ते तिला खायला प्यायला नाही. किती वय होतं या मुलीचं तुम्ही घरातून आणलं तेव्हा? मी घरातून आणले तर होय, त्यांच्यापाशी होते तेव्हा 1 वर्ष 1.5 महिना झालत बघा. तेव्हापासून आलेले आहे मी. आता इथे येऊन किती झालं? इथे येऊन मला 10-11 महिना गेला. काय बरं आला तुम्ही तिकडून? म्हणजे कशासाठी आला? तिथं मला तिथे व्यवस्थाच नव्हती की सगळी कसली. कुठं तुमचा मुलगा ती सांभाळत नाही का तुम्हाला? सांभाळत नाही. माझा मुलगा नुसता रातना दिसतो. हे मुलाचा आहे. मुलाची नात आहे, माझ्या मुलाची नात. मग हिचे वडील तिथं पुण्याला असायचं सारखा असा बापले. आणि आई आई गेली. कुठं गेली? कुठं पत्ता नाही यायचा. हायचा का हाय म्हणतोय. होय. आवलं येडे झाले लेकराच. काय नाव आहे तुझं? तिला सांगता येत नाही. येते का नाव सांगता? नाही येत. हॅलो, नाव सांगता येते का? सांगते मामाला. पिहू आहे म्हणा, पिहू. बघा इथं झोळी बांधलेली आहे आणि ह्या ज्या आजी आहेत ना, या आजीच्या नाताची मुलगी आहे. धक्कादायक, किती लाज वाटली पाहिजे बघा. कसं आहे लोक कसं वागतात. एक पणजी म्हणजे ही जी छोटी मुलगी आहे ना, ह्या छोट्या मुलीच्या वडिलाची आई आहे, वडिलाची आजी आहे ते, आणि सांभाळतात. घरातून निघून आले तिकडून. किती वाईट परिस्थिती आहे. हो आजी, तुम्ही कुठून आला? बातमरेवून. बरं, कशाला आला इथं? बातमरेवून इथं आले, खाय सांभाळायची, पोटाला काय मिळाना. मग नवऱ्याला मरून 32 वर्ष झाले. लेख होता, लेख सांभाळीत होता आतापर्यंत. लेखाला मारून 2रं वर्ष लागलं. वारले? 2रं वर्ष लागलं त्यांना बी, लेखाला बी. मग सोनच माझं जमाना सोनानं मारलं एक दिवशी. नातू 2 आहेत, नाती 1 आहे. कोण लेख सांभाळीना तर आताच मग नात कोण सांभाळायला लागली आपल्याला. त्या बाईनं मारलं म्हणून मी 2-4 दिवस घराच्या बाहेरच होते. बायाने मग नेलं मला रोडवरनं घरी नेलं आणि त्यांच्या घरी नेऊन जेवायला खाऊ घातलं. सांभाळा आठवडाभर. मग असं सांगितलं मला कुणी तर. मग तिथं आश्रम आहे म्हणल्यावर मला इथं आणून सोडलं 1 जणानं गाडीवर. मग इथं आहे मी आता 2-3 महिने झालं. मी आता नवीन आलेली आहे. तुम्हाला कोणी सोडलं इथं आणून? असं तुमच्यासारख्याने लोकांनी. ती गेली ना, तू ही एवढी आहे ती दोन्ही बी. शेत नाही, जागा नाही, नवरा नाही, लेक नाही, कुठे राहू, पोरगी नाही, कुठं राहायचं. मला आजार आहे छातीचा, चला येत नाही, काम करा येत नाही. दम भरतोय मागच्या मागे, मोरच्या मोरी. इथं सुद्धा उठून काय करा येत नाही मला. अशीच मी असते. सांभाळते ती तुम्हाला? होय, चांगलं सांभाळते. सांभाळते चांगले. कोण काय म्हणत नाही मला. काय आपल्याला एखाद दिवशी दुकानात गेलं तर उठून झाडून लुटून काढते. तुम्ही मनानं करता का करायला होतं? मनानं करते. आपल्या नाही दुखालं तर करायचं, दुखालं तर मग नाही करत. करते त्या आया बाया झाडून काढते. त्या सर बी चांगला आहे तर सांभाळते. त्यांची पुण्य आहे. त्यांचं काय स्वतःच जीवनाचं काय केलं नाही, पण नाही म्हातारी माणसं सांभाळायला लागले तर सर. कुठं ह्या 10 जिल्ह्यात आहे का आश्रम? यांनी काढलंय. ते चिलवडीला जागा घेतली तर तिथं बांधाया पैसा नाही. ती जरा अडकुड पडले त्यांची सरची. तुम्हाला राहण्यासाठी घेतले ना? हा, ह्या आश्रमसाठी.
ती भाडं द्यावं लागतं जागेला, म्हणून तिथं त्यांनी जागा घेतली चिलवडीला. मग ती बांधायची तिथं. असते पंगू जरा गरिबीतनं वरी आलेली, सांभाळून न्यायला म्हातारी माणसं चांगलं सांभाळतात. जे व्यवस्था चांगली आहे. तुमच्यासारखी आणून देते ती कुणी बी माया द्या. आता कशी देवा धर्माला कशी नेते ती साखरात गहू तांदूळ असं वाढते तीच की, तसं देते ती इथं आश्रमाला कोणी ओली तिली आणून देते ती खाऊ घालते ती. कुणी बघायचं झालं तर तुम्हाला इथं आल्यावर कोण आलतं का बघायला तुमच्याकडे? आलती एक नातू चल म्हणत होती, राग राग आलीच, आम्हाला ठावं नाही दवाखान्याला म्हणून आलीच आणि निघून आलीच. काय तुला त्या जिथं राहिली त्या बाईनं आम्हाला सांगितलं गेली म्हणून. मी म्हणलं काय करायचं, तुम्ही सांभाळ 8 दिवस मी लोकांच्यात होते तर तुम्ही मला बघायला आला ना साधं म्हणलं. आणि आता मी इथं आले म्हणून यायचं काय गरज आहे तुमची म्हणलं. काय गरज आहे तुमची इथं मला बघा यायची, मी येत नाही म्हणलं. तुम्ही उठून जावा इथनं, मरू वाचू काही हो म्हणलं. माझं इथं हाल होईल ते होईल. मला छातीचा आजार आहे बघ माझ्या लईच, मला सहन होत नाही, दुखत आहे माझं हे सगळं. मागे बी दुखतंय मोहरे बी दुखतंय, धाप भरते, चला येत नाही वाटणी. इथून जायचं म्हणलं तर 5 जागी बसावं लागतं. इतकी परिस्थिती माझी चलण्याची आता औंड आहे. इथं चांगलं सांभाळते इथं चांगलं सांभाळते ती, चांगलं सांभाळते तर सरचं काय नाही. मॅडम चांगली सांभाळते, करते ती. म्हाताऱ्या माणसासाठी त्यांचं संसार सोडून म्हातारी माणसं सांभाळायला लागली ती त्यांचीच पुण्य म्हणायचं की. आपलं काय त्यांची पुण्य येईन तुमच्यासारख्याची देईल ते आणून इथं खायचं आम्ही बसून. आमचं काय आहे बघा. धक्कादायक आहे राव, अश्रू अनावर व्हायला लागलेत बोलताना सुद्धा त्यांना. काय नाव आहे तुमचं ह्याचे? सुमन, तुम्ही कुठून आले? पंढरपूरवर. किती दिवस झाले इथं राहतो? 4 वर्ष झाली. राहता खुर्चीला होते? हा, 4 वर्ष झाली. हा, होय. कसं काय आला तुम्ही इकडं? आले अशीच नवऱ्याने मारहाण करायला लागला म्हणल्यावर राहिली एका शेतकऱ्याची इथं. तिथं काम करून खाल्लं, परत गुडघा दुखायला लागला, त्या माणसाने आणून इथं सोडलं. कुठल्या गावात होतो? पंढरपूर मध्ये. तिथंच होतो. होय. चांगलं सांभाळतील का इथं? होय, चांगलं सांभाळतात. बघा, आजीला रडू असं राहणार व्हायला लागले. आजी रडू नका, आजी थांबा, रडू नका, रडू नका. इथं तुम्हाला सांभाळायला किती चांगलं, इथं रडू नका तुम्ही, रडू नका. मला लेखाचं ध्यान झालं की मला सहन होत नाही. लेखाचं ध्यान झालं की मला रडू नाही येत. सांभाळत होतं चांगलं, एकच होतं तेवढं. काय करायचं आता, कुठं राहायचं आपण. लय वनवास आहे बघा. देवानं चांगलं ठेवलं तर बरं, नाही तर कशाचं काय. तुम्ही आणून दिलं का आम्ही खाता सर घालते तर मॅडम घालते, आम्ही काय उपाशी राहत नाही इथं. तुम्ही रडू नका आजी. काय तुम्ही आहे रडत ना, पण संकटच आहे किंवा माझ्यावर. मी मग कवा मी लहानात थोर करायचं, कवा थोर मी मरू जायची, याला काय करायचं, ह्याचं कसं व्हायचं. हे काय तोवर माझं जीव मन आहे तोवर मला होईल तोवर एक करीन हिज. पुन्हा कोण करायचं. लेकराला काय पण वाटतंय, डोळ्याला झोप येत नाही, पोटाला भाकर खाऊ वाटत नाही, जेवण जात नाही, सारखं जीव दास्तीत वाटतंय. आपल्या माघारी लेकरूची जात आहे पोरीची, कुठं जाईल कुठं राहील कोणी विचारतंय का नाही. लय संकट आहे देवप्पा, तुम्हाला वाटतंय पण मला आज ते संकट आहे माझ्यावर. तुमच्या पुढे मला कावताल म्हणून मला रडसवा माग आलं नाही, पण माझ्या रत्ना दिवस पोटात नसती बिनमिठाची चटणी लावल्यासारखं होतं. बडबड 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 करते, लय दम काढते मी. असा दम कोणच काढणार नाही लेकरासाठी. रडू नका जे, रडू नका, तुम्हाला सांभाळते तिथे आता. हा, काळजी करू नका. बघा, शब्दच नाहीत बोलायला आता, म्हणजे किती धक्कादायक आहे. आतमध्ये जाऊया आपण, इकडून बघूया नेमकं आश्रम कसं आहे मध्ये, आणि तिथं राहायची व्यवस्था कशी आहे यांची, ह्यांना जेवण कसं मिळतंय, काय नेमकं सगळं बघूया आपण. पण बघा ह्यांच्याकडे परत कॅमेरा दाखवा, ह्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. किती धक्कादायक आहे गोष्ट. घरातून कसं निघून आलेत ते काय. आतमध्ये जाऊया, इथं रूम आहे तिथं मध्ये जायची.
बघूया इथं बसलेत बाबा ते. काय चाललंय बाबा? बरं आहे का? होय. कुठून आला तुम्ही? काय नाव आहे तुमचं? माधवराव. हं? माधवराव. बरं. कसं काय आला इकडं? पोरं पुशीत नाहीत, काय नाही. हं. इथेच आलोय राहायला. काय म्हणतात पोरं? पोषणात हं. किती पोरं आहेत? 2 आहेत. बरी एक पळून गेले, कुठे गेले की ते तर. हं. एक 2 वर्ष झालं नाही. आता हे एक आहे ते येऊ देतच नाही जवळ. हं. येऊ देत नाही. शेत होतं का? हा शेत आहे का तुम्हाला? नाही. काय करत होतं काम मग? असं बिगारी काम. हं. काही पण बिगारी. म्हणजे ते सांभाळतात का तुम्हाला चांगले? सर सांभाळतात बघा. आता इथं 5-6 महिने झाले येऊन. हं. चांगलं जेवण ते मिळते, चाय मिळते. बस. का बरं असं केलं लोक लेखावून तुम्हाला? काय काम करणार आता आम्हाला होते का गुडघे नाही दोन्ही बी म्हणजे काठीवर चालतोय. काठीमुळं नाही तर नाही बघा, काहीच नाही आपल्याला. हालता येत नाही, बकेट भरून न्यायला येत नाही, असं होते. बघूया आणखीन पण इथे आहेत मामा. तुम्ही कुठून आला मामा? कवठाळे, उत्तर सोलापूर. बर. किती आहेत मुलं? एकच मुलगा आहे. काय करते मुलगा? पुन्हा बोलतो, काय व्हायला? रडू नका, रडू नका. पुन्हा बोलतो, हा हा पुन्हा बोलतो. बोला 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 बोला. रडू नका, रडू नका. काय एवढं रडू नका तुम्ही. इथं सांभाळतात ना तुम्हाला. सांभाळते ते. किती दिवस झाले इथं आला? पहिले 1 वर्ष राहून गेलो नागोबा. सांभाळतो म्हणून नेलं येत नाही. पुन्हा 5-6 महिने सांभाळलं. समजे भाऊ किती म्हणाली त्याचं लगीन करा, ताळावर येतो. लगीन केलं, 5-6 महिने सांभाळ, पुन्हा अजून मागं तसं मोरी चालू. येताना सांगून आला पण नाही, रडू नका. गपचिप झालो. पुन्हा काय फोन पे आलता का नाही? करीत नाही, त्याला गरजच नाही. फोन आहे का तुमच्याकडे? हाय की मग कोण करते फोन? मालकीन तिकडे पोरीकडे आहे. तिला 2-4 वेळेस मारलं, मला तर लय वेळेस मारलं. मग मालकीला तिकडे सोडलं लेकीकडं. मी पावडरवाड्याच्या दारात जात नाही म्हणून मी सरचा आश्रय घ्यायला इथं आलो. पोरगी पुण्याला आहे. सांभाळतात कसं? चांगलं सांभाळ. आश्रमातली परिस्थिती, कसे लोक आलेले तिथं काय बघू. मामा कुठून आला तुम्ही? नान्यहून. बरोबर. किती दिवस झाले इथं? 2 वर्ष झाले. दोन्ही पाय मोडलेला आहे. इथं काम करायत नाही, काय नाही. जोपर्यंत काम करतो तो पोरगा, आता पोरग मारायला सांभाळीना. रडू नका मामा, रडू नका. सांभाळीना कुठे जा म्हणायला, हानमार करायला. मग इथं सर कशी आल्यावर सर आपलं चांगलं सांभाळतात, आनंदात आपलं खातात. रडू नका मामा, रडू नका. तुम्हाला सांभाळते तिथं, काळजी करू नका तुम्ही. माझ्या पोरा सर कसं राहतं, मला बापासारखा आधार देतात, एवढंच बघ. 1 वर्ष पहिले राहून गेलतो. पुन्हा थोडे चुनूक जाऊन नेलं गावाकडं. 5-6 महिने राहिलो. लगीन केलं पोराचं, 5-6 महिने राहिलो. आणि पुन्हा अजून मागत समोर त्यानं चालू केलं. रडू नका, इथं सांभाळते तुम्हाला, काळजी करू नका. आता कुठून आला मामा तुम्ही? हा, संगमनेर. कसं आला इकडं? पोरं सांभाळा नाही, ती मारायला लागली. ती 2-3 महिने गावात भीक मागून खाल्ली. काय म्हणलं? भीक मागून खाल्ली गावात. आबरू चालली येऊन मारलं आणि डोळा घालवला. आलो इकडे. आत्महत्या करायच्या विचारात होतो, पण मी एका बाईने सांगितलं, बाबा हे तर आश्रम मध्ये जा आणि तिथं राहा. मग त्या बाईनं पाठवलं इकडे आश्रम मध्ये. मारून डोळा घालेला पोरानं. काय करायचं मग? कुठे किती तरी लेकर आहे तुम्हाला? 2 पोरं 1 पोरगी.
दुसऱ्या पोराला केवढं पोरीकडे काय पोरीकडे पोरगी नालायच्या घरी असते, आपण कसं जायचं तिच्याकडे? हम्म. आपण हे बरं तिला जाईना तिकडे. हम्म. 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 हे डोळा घालवला तिनं थोरल्यानं मारून. हम्म. मग काय करायचं कुठतरी? कोण आलंच नाही तुमच्याकडे इकडे? नाही ना, 3 वर्ष झालं नाही येत आहे, कुणी आलं नाही ना गेलं नाही. ही सांभाळतात का इथं मग चांगला? होय, इथं चांगलं सांभाळते ते म्हणतात ताट लाव. नाहीतर नाही सांभाळल्यावर आम्ही कशाला राहता इथं? 2 टाइम जेवण आहे, 2 टाइम चहा आहे, आंघोळीची सोय आहे, सगळी सोय चांगली आहे. सांभाळायची काही ते नाही, म्हणूनच आम्ही थांबलो. काय करायचं, कुठेतरी जगायचं आहे. बघा परत कॅमेरा दाखवा इकडे. बघा ह्यांची राहायची व्यवस्था इथं, इकडे दाखवा कॅमेरा. बघा हे त्यांचा कॉट, ही कॉट आहे तशी ते ठेवलेली त्यांना झोपण्यासाठी. इकडं पण असं 1 2 3 4 5 6 7 कॉट आहे तिथं त्यांना बसण्यासाठी राहण्यासाठी व्यवस्था. वर फॅन आहे लावलेला तिकडं. थोडं घरासारखं आहे. 2 घड्याळ आहेत भिंतीवर लावलेले. इकडे कॅलेंडर पण लावलेलं आहे. स्टूल आहेत बसायला, त्यांची व्यवस्था वेगळी वेगळी आहे. इकडे खाली दाखवा. इथं बघा, इथं हे कशाचं खाली बकेट आहे मामा? ही बकेट कशात ठेवलंय? ही काय ते आंघोळीला न्यायला सगळ्याला सेपरेट आहे का? सेपरेट आहे, समजायला सामान सेपरेट आहे. बघा. हा? समजा ताट गाला असे बकेट समजायला सेपरेट आहे. अच्छा, बघा सगळं स्वतंत्र साहित्य आहे. तुम्ही आतमध्ये जावा, मी बाहेर येतो तुमच्या पाठीमागं. इथं बघा, आता पलीकडल्या रूम मध्ये जाणार आहेत. तिकडं त्या रूम मध्ये वयोवृद्ध महिला आहेत बसलेल्या आतमध्ये. त्यांची राहण्याची व्यवस्था आहे तिकडं. कशी आहे बघू त्यांची पण व्यवस्था. हे तर आजी भेटले होते आता आपल्याला बाहेर. काय काय म्हणायला लागला? ऐकू येत नाही. बारशेचे आहे, बारशेचे खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे. काय नाव आहे? सुभद्रा महादेव पवार, गाव बारशे. किती लेक आहेत? कुणी नाही मला, कुणी नाही. मग हे आता ही कोण सांभाळते इथं? इथं आलं. कोण सांभाळते इथं? तिथं होतं आश्रम बंद पडलं तिथलं. बारशेला होतं तिथं सर सांभाळतात. किती दिवस झाला आला इथं? 4 वर्ष झालं. होय होय. 4 वर्ष सगळं आहे, खाणं पिणं सगळं व्यवस्थित सगळं आहे. हा, चांगलं आहे. आता जेवलाव का? 10ला जेवण, 7ला चहा, 5ला आंघोळ. हो. बघा हे आजी कुठले आहेत बघूया. त्या आजी भेटल्या होत्या आपल्याला. बघा किती राहायची व्यवस्था बघा त्यांची कशी आहे तिकडं. इकडे त्यांना सुद्धा पलंग वगैरे सगळं टाकलेलं आहे त्यांनी कॉट. काय नाव आहे तुमचं? मंदा जाधव, गाव? सोलापूर. किती झाली इथं आलो? आता 3 वर्ष झालं की आले. 3 वर्ष. काय आला तिकडं? का म्हणजे कोणच नाही मला. तुमच्यासारख्याच काम करत होते. 2 वर्ष त्यांनी सांभाळलं. परत मी म्हटलं मी जाते बाबा कुठं तर. नको जाऊ, तुला बघून आश्रमला घालता म्हणले, म्हणून आले. हा, आता तुमचं बघून तुमचं करून उलट तुम्हाला लावायचं बरंच असते का? हा, म्हणून मी म्हणलं मी जाते बाबा आता. 2 वर्ष होय 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 म्हणून 2 वर्ष ढकललं. शेवटी मी म्हणले मी जाते आता कुठं तर. म्हणताना मग बघून इथं आणून सोडले. वकिलाच्या बायकोनं, वकिलाच्या घरी काम करत होते मी सोलापूर. मुलं बाळ आहेत का नाही तुम्हाला? हा, मुलं ती मुलं नाही झाले व. आई मी होतं, आई मेली, बहिणी बी मेल्या, बहिणीचे 2 लेकरं बी मेले. बघ कुठं जायचं मग आपण? हा, सांगा. म्हणून मग हे केलं. त्यांना सगळं माहिती होतं म्हणून चांगल्या आश्रमला घातलं थांब म्हणून इथं आणून घातलं. काय वकिलानं ओळख काढून केलं त्याला. बघा आश्रमातली परिस्थिती कशी आहे. कुठून आलीत? काय कुठून आला तुम्ही? मी पंढरपूर. बर, कधी आला इथं? किती दिवस झालं? 3रं वर्ष आहे. बर, काय नाव आहे तुमचं? माझं नाव वेणूबाई रामचंद्र गवळी. बर. 1 मुलगा आहे, 3 मुली येते. बर. पण मुलीच काय आपली असते त्या नवऱ्याच्या घरी गेलेल्या. मुलगा नाही नीट सांभाळत. काय झालं? मुलगा सांभाळत नाही. का बरं? बायकोच ऐकून
मग आता फुकट कोण घालायला लागले, आता काम होत नाही. काय करायचं, होते तर करून घातलं, आता होत नाही म्हणून घरी बसण्याची तुझी सोय कर म्हणजे. मग एक जणाला सांगितल्यावर इकडे आली. काय म्हणले? काय म्हणले, ओळखलं केलं, मिली म्हणून त्याने आपलं कालवा केला. हा, तुम्हाला कसं काय कळालं? पुन्हा मी गेलती ना, कुठे गेलता पुन्हा? तिकडं मतदान होतं पण गेले होते. कोण नेलं तुम्हाला? मी गेलते, हा. मी गेले होते, मतदान आहे म्हणून गेले. माझं नावच निघालं नाही मताला. नाव निघालं नाही? मताला कातुरगाव वारली म्हणून सांगितलं. कोणी सांगितलं वारली म्हणून? तिथं कालवा उठला, ती बी हुडकत होता ना, कुठं पोलीस केस केले काय केली. हा, मग पुन्हा गेल्यावर तुम्हाला भेटले का तिथं घरी लोक? होय, भेटली की. काय म्हणले? काय म्हणते ती, राम म्हणले आता नीट कुठं सांभाळते ती. राम म्हणले पुन्हा 2-3 महिने राहिले, पुन्हा निघून आले. पुन्हा पण सांभाळलं नाही? म्हणजे पोलीस केस केली तुम्ही हरवलं म्हणून? हा, काय करायचं. कुठल्या ठाण्याला केली ती? तिथंच पंढरपूरला. निशब्द आहे सगळं, धक्कादायक आहे. बघा, काय काय नाव आहे तुमचं? माझं कस्तूर ज्ञानदेव सांगपाळ, कुठले हो तुम्ही? गौडगाव. इथली जाऊ तुम्ही? इकडे आहे गौडगाव, बरं. नागोबाच्या खाली तिकडे. हा, का आला इथं? ही सून आहे इथं स्वयंपाकाला. हा हा, सुनेसोबत राहता होय तुम्ही? हा, राहते इथंच. हा हा, मुलगा वारलाय. बरं. हम्म. म्हणजे तुम्ही आता स्वतःहून आला होय? 9 वर्ष आहे. हा, स्वतःहून. बरोबर. सांभाळते चांगली इथं? होय, चांगलं सांभाळतात. बरं. होय. धक्कादायक आहे. काय घडतंय समाजामध्ये? जन्मदात्या आई वडिलांना इथं घरातून हाकलून दिलं जातं. किती वाईट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. लाजा वाटली पाहिजे. आपण आई वडिलांना आपल्या घराच्या बाहेर हाकलतोय, मारहाण करतोय. किती वाईट आहे परिस्थिती. डोळ्यातलं पाणी थांबत नाही त्यांच्या एका बाबा सुद्धा. मी तुम्हाला दाखवलंय सगळं. आता इथं हे जे आश्रम चालवतात ना, ते कोण चालवतात आश्रम? नेमकं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी. खरं काय प्रकरण आहे आणि किती वाईट परिस्थिती आहे समाजामध्ये. कसं लोक, या सर इकडं, लोक किती वाईट परिस्थितीमध्ये इथे येतात आणि त्यांचा सांभाळ करणारे हे सर आहेत. नाव ऐकून असाल तुम्ही, राहुल भट नाव आहे यांचं. बार्शी तालुक्यात गौडगावचा मसोबा चौक आहे, तिथं सुरू केलं त्यांनी हे आश्रम. आता तिथं त्या ठिकाणून इकडं या मंगल कार्यालयाचं नाव काय, सहारा आश्रम असं यांचं नाव आहे. आश्रमाचं मात्र मंगल कार्यालयाचं काय नाव आहे सर? हे मंगल कार्यालयाचं? मंगल कार्यालय. तुमचं काय नाव आहे? माझं नाव राहुल भट. आता हे तुम्ही खूप मोठं काम करता तुम्ही सुरुवातीला, की इथपर्यंत आणलं तुम्ही. हे वृद्धाश्रम चालवताय तुम्ही. इथे हे सगळे घरातून आलेले लोक आहेत. त्या आजीच्या तर डोळ्यातलं पाणी थांबत नाही. तर अशी घटना आहे की तिथं एक छोटीशी मुलगी आहे, पणजी घेऊन आली त्या मुलीला. आजी नाही, नाताची मुलगी ते घेऊन आल्यात आजी. कसं हे सगळं, म्हणजे कसं चालवत आहे, कशी परिस्थिती? आम्ही कोरोनाच्या वेळेपासून वृद्धाश्रम चालू केलेला आहे. 15 ऑगस्ट 2020 मध्ये. आता 5 वर्ष होत आले वृद्धाश्रम चालवतो आम्ही. कोरोनाची जी परिस्थिती भयान होती, आम्हाला वाटलं की आपण हे समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही एक मनात भावना ठेवून वृद्धाश्रम चालू केलेला आहे. ही वृद्धाश्रम जी चालतो, लोकांच्या देणगीच्या स्वरूपात, मदतीच्या स्वरूपात हा वृद्धाश्रम चालतो. सरस तर काही वर्ग जो आहे, म्हणजे कोण गहू दे, कोण ज्वारी दे, कोण किराणा साहित्य दे, ह्या माध्यमातून आपला वृद्धाश्रम चालतो. कोण वाढदिवस असेल, कोण कुणाची आपल्या वडिलाची आईची काही पुण्यतिथी असेल, पुन्हा लग्नाचा वाढदिवस असेल, मुलाचा वाढदिवस असेल, ह्याच्यातनं हा वृद्धाश्रम चालतो. म्हणजे दानाच्या स्वरूपातनाचा हा वृद्धाश्रम आतापर्यंत चालू आहे. आतापर्यंत असं चालतो. आणि गेले 5 वर्ष झालं. म्हणजे कसं असतंय, कुठलंही काम करत असताना सातत्य लय महत्वाचं असतंय. तर तुम्हाला मी सांगतो की आता 5 वर्ष होत आलं की
फक्त कुठल्या गावाला लांब गेलं असलं तरच मी त्या दिवशी आलो नसेल. 5 वर्ष झालं मी दररोज इथं वृद्धाश्रममध्ये असा एकही दिवस झालेला नाही की मी इथं आलेलं नसेल. इथं यायचं, इथली नियोजन बघायचं, दररोजच्या दररोज स्वयंपाक काय केलेला आहे काय नाही, एखाद्या वेळेस जेवण करणं, एखाद्या वेळेस काय अडचण आली तर मुक्काम करणं, इथलं नियोजन बघणं, पाणी भरलं का नाही पाण्याचे नियोजन करणं, हे असं आम्ही आता किती पुरुष किती महिला आहेत आता? आमची इथे एक 5-6 पुरुष आहेत ते आणि एक 10-12 महिला आहेत त्या. असं 20च्या आसपास आमचा इथं वर्ग आहे. इथं स्वयंपाकाला जी लेडीज आहेत ती इथं राहते, त्यांच्या 2 मुली आहेत त्या, आणि आता आपण बघलेलं एक लहान मुलगी, असा इथं असा वर्ग राहतो. काय सांगाल बरं परिस्थिती आता हे सगळं चालवताना तुम्हाला दररोज खर्च किती येतो? एका दिवसाला खर्च किती? इथं दररोजचा तसा खर्च म्हणलं तर एक 2,500-3 हजार रुपये इथला खर्च येतो. ही जी आहे जागा ती भाड्याची आहे का स्वतःची? कसं नागबाद चौकामध्ये आमचं एक 3 वर्ष वृद्धाश्रम चाललं. तिथे एक शाळा होती, त्याने आम्हाला जागा अशीच दिलती वापरण्यासाठी. पण काय अडचणी त्यांना आल्या, बाबा आम्हाला गरज आहे म्हणले, तुम्हाला दुसरीकडे सोय बघा. मग त्या आसपास आम्ही सगळीकडे बघण्याचा प्रयत्न केला पण कुठं मिळालं नाही. इथं उपळे दुमाला आहे, इथं आम्हाला ही मंगल कार्यालयाच्या काय एक 4-5 रूम होत्या, त्याच्याला आम्हाला म्हणलं एक 4 रूम द्या. त्याने आम्हाला 1-1.5 वर्ष आम्हाला वापरायला दिल्या. पण एक 6 महिने झालं आम्हाला इथं आता भाडं द्यायला लागतंय. आम्ही आता भाडं देतो इथं. किती भाडं आहे त्याला? महिन्याला एक 7,000 रुपये आम्ही भाडं देतो इथं. चालतं इथं. आणि जी स्वयंपाकाला एक लेडीज आहेत त्यांना एक 5-6 हजार रुपये आम्हाला महिन्याला त्यांना एक मानधन आम्ही देतो. कसे लोक येतात बरं इथं जे लोक येतात ह्यांचा तुमचा संपर्क कसा होतो का स्वतःहून येतात? काय आहे की आपल्यासारख्या चॅनेलच्या माध्यमातून असेल, अगर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, अगर एक समाज क्षेत्रात काय काम करणारा वर्ग असेल, आता ह्यांना माहीत झालेलं आहे की बाबा असा एक वृद्धाश्रम चालतो. आणि वृद्धाश्रममध्ये मग ह्या वर्गांना वाटतं, पुन्हा काही जणाला माहीत झालेलं असतं की बाबा आपल्याला न कुणाला सांगता आपण ह्या वृद्धाश्रममध्ये आपल्याला सोय होती. आणि आता सगळ्या भागातल्या वर्गाला माहीत आहे की बाबा इथं चांगली सोय आहे, आपण ह्या वृद्धाश्रममध्ये गेलं पाहिजे. आणि ज्याला कुणाला असं घरातनं हाकलून लावलेलं आहे, ज्याला घरातली 2 टाइम जेवण देत नाही ती, अगर एखाद्याला कोणीही नाही, मुलगा नाही का कोण नाही, असं आता बघितलं आपण पंढरपूर, सोलापूर ह्या भागातली सध्या, अगर धाराशिव भागातली सध्या इथं वर्ग इथं येतो. आणि इथं आणि आम्ही इथल्या वर्गांच्या आम्ही त्या पद्धतीने आम्हाला जेवढं होतंय देणगीच्या स्वरूपात, दात्याच्या स्वरूपात, तेवढं आम्ही ह्यांना देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर कुणाला मदत करायची असेल तर कशी करायची? आम्हाला कुणाला मदत करायची असली तर आम्ही आमच्या संस्थेचं सहारा वृद्धाश्रम ह्या नावानं आमचं बँकेत खातं आहे. पण परत आमचा फोनपे, गुगल पे हा नंबर आहे. आणि लोकांना तसं काय वाटलं तर, अगर एखाद्याला वाटलं की बाबा आपण ह्यांना ऑनलाईन मदत करावी, तर तसं आमची वेबसाईट सध्या आहे. त्या वेबसाईटच्या माध्यमातून वर्ग कुठला का असेना, तो आपल्या देशातला असेल अगर बाहेरचा असेल, तो सध्या आमच्या वृद्धाश्रमाला मदत करू शकतो. मी ह्यांचा नंबर देणार आहे स्क्रीनवर, माझा देणार नाही. तुम्हाला संपर्क करायचा तर यांनाच करायचा. थेट तुम्ही हे जे वृद्धाश्रम आहे ना, हे गौडगाव चौकापासून, मसोबा चौकापासून जर आलात तुम्ही बार्शीकडे जाताना, तर 5 किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला कोणतं मंगल कार्यालय? ओम मंगल कार्यालय. सध्या असलेलं ओम मंगल कार्यालय. कारण इथून ते जागा बदलणार आहेत, पण त्यांचा फोन नंबर तोच असणार आहे. त्या फोनवर तुम्ही संपर्क करू शकता. त्यांची वेबसाईट देणार आहे मी. नेमकं समाजामध्ये जे वृद्ध लोक आहेत, या वृद्ध लोकांना सांभाळणारं काम हे राहुल बळ साहेब, राहुल बळ यांचं नाव आहे, हे करतात. बार्शी तालुक्यामधलं हे वृद्धाश्रम आहे. आणि तुम्हाला जर मदत करायची असेल तर तुम्ही त्यांना थेट संपर्क करायचा. मी माझा नंबर या स्टोरीमध्ये देणार नाही, या बातमीमध्ये नंबर देणार नाही. घटना समाजामध्ये कशी घडते हे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जर वेगळे समाजामध्ये कुठं उपक्रम करत असाल, वायपट पैसा खर्च करत असाल, तर तो वायपट पैसा खर्च करण्यापेक्षा हे वृद्धाश्रम जे आहे त्या वृद्धाश्रमामध्ये जर तुम्ही पैसा खर्च केला, आता आपण इकडे जाणार बाजूच्या रूममध्ये, तर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद लागेल या वयोवृद्ध लोकांचा. इकडे बाजूला ह्यांचं किचन रूम आहे. जेवणाची व्यवस्था कशी आहे बघू आपण. आतमध्ये जाणार आहे. नेमकं ह्या किचनमध्ये आता सध्या काम सुरू आहे. आतमध्ये प्रवेश करणार आहे मी.
चालू आहे काम, बघू आतमध्ये बघूया आपण कसं आहे किचन काय. हे बघा, हे त्यांचं किचन आहे. हेच किचन आहे. इकडे भांडे वगैरे व्यवस्थित लावलेत त्यांनी. या इकडे. काय नाव तुमचं? काय नाव? अर्चना उमाकांत संकपाळ. बरोबर. किती दिवस झाले इथं राहता तुम्ही? मी जसं चालू केलंय तसं आहे. मीच करते सगळं नियोजन. काय काय करता, कसं नियोजन हे लोकांचं? सकाळी उठलं की म्हणजे ही लोक त्यांचं झाडून हे काढतात, आंघोळ करतात, फ्रेश होतात. मग त्यांचं झाल्यानंतर 7 वाजता माझा चहा बनतो. 7, 7:15 पर्यंत चहा बनतो. मग चहा झाल्याच्या नंतर मग ते थोडं इकडं तिकडं हरिपाठ जप हे ते असतं ते करतात. मग परत 10 वाजता त्यांना BP शुगर असल्यामुळे मी सकाळी 10 वाजता त्यांना जेवण देते. 10 ते 10:30च्या दरम्यान देते. काय वाटतं बरं, ही लोक असे येतात इकडं? तुम्हाला आई वडील आहेत का? नाही. तुम्हाला नाही. नाही. काय वाटतं बरं, इथं असे लोक येतात? खरं सांगायला म्हणजे वाईट तर भरपूर वाटतं, पण ज्यांना आई वडील नाहीत ना त्यांना त्याची किंमत कळते. पण ज्यांना आहेत त्यांना किंमत कळत नाही. पण मी ह्यांना आई वडिलांच्या रूपात बघतच नाही मुळात. मी त्यांना माझ्या मुलांच्या रूपात बघते. मीच त्यांची आई बनते आणि ती माझी छोटी छोटी मुलं. मुलांसारखं मी त्यांना सांभाळते आणि जपते. कोण कोण राहता तुम्ही इथं? मी, माझ्या 2 मुली आणि 1 मुलगा. तुमचा परिवार पण इथे? हो, तिथंच. का बरं आला इकडं तुम्ही? मी का म्हणजे पहिलं मी रविशंकरच्या शाळेवर काम करत होते. मग लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये सर म्हटले मला की आपल्याला असं निराधारांना आधार द्यायचा आहे, मग त्यामध्ये तुमची स्वयंपाकाला मला मदत होईल का? ठीक आहे म्हणले, बोलले मी, चालतंय म्हणले. मग मला सुरुवातीला त्यांनी 2 ते 2.5 हजारापासूनच पगार दिला. ठीक आहे म्हटलं. मला पगारापेक्षा ह्या माणसांचं जी सहवास आहे, जी त्यांना कमी उणीव भासते ती माझ्याकडनं त्यांना मिळते, ह्याचं मला भरपूर म्हणजे खूप याचं इतकं म्हणजे बोलण्याला त्याला शब्दच नाही. एवढं म्हणजे मला तसं वाटलं म्हणून मी त्या ह्याच्यासाठी चालू केलं. काय संदेश करायला, काय वाटतं लोकांबद्दल तुम्हाला? त्यांच्याबद्दल मला खरं सांगायला म्हणजे खूप आपुलकी, माया, प्रेम, आदर आणि मला असं वाटतं की माझी पूर्वजन्मीची काहीतरी पुण्य आहे की ह्या लोकांना सगळ्यांना माझा सहवास, माझं प्रेम, माझी भावना ही सगळं त्यांच्याबरोबर व्यक्त करता येतं. आणि जी कोणी असं त्यांना सांभाळत नाही, त्यांना लेकीची जी उणीव भासते ती इथं येऊन मायापाशी नाही भासत त्यांना. काही लोक आपल्या इथं 2-2, 2.5 वर्ष येऊन राहून गेल्याच्या नंतर त्यांना घरात जी वागणूक म्हणजे आपल्या इथं जी वागणूक भेटती ती त्यांच्या घरात वागणूक भेटत नाही. त्यांनी नंतर जाऊन परत रिटर्न माझ्याकडे आले. कारण म्हटले मला आता काय वाटतं, जाताना कशी जातात? म्हणजे जाताना थोडस काही कार्यक्रम असला किंवा काय असलं की मला ताई जायचंय असं बोलतात. आणि जे घरातले लोक आहेत त्यांच्या फक्त त्यांना कार्यक्रमापुरतच बोलवतात की समाजाला दाखवायला की बाबा माझे आई वडील मायापाशीच आहेत, एवढ्यासाठी फक्त 4 दिवस ते घेऊन जातात. पण 4 दिवस झालं काही कार्यक्रम झाला की मग नाही त्यांचा विचार करत. मग त्यांना परत अजून माझ्याकडे यावं असं वाटतं. परत मग अजून तिथं मग आलं का विचारलं का बरं आलात मग तुम्ही? नाही ताई, मला इथल्यासारखं नाही. माझे जरी मी 9 महिने सांभाळलं असेल, लहानाचं मोठं केलं असेल, जे तुमच्याकडनं मला भेटतंय ते मला माझ्या घरात नाही भेटू शकत असं बोलून ते. बघा किती वाईट परिस्थिती आहे. जन्मदाते आई वडील आणि त्यांना इथं यावं लागतंय. लाजिरवाणी गोष्ट आहे, धक्कादायक बाब आहे. मात्र यांचा सांभाळ केला जातो इथं सहारा वृद्धाश्रमामध्ये. गौडगाव चे आहेत ते, गौडगावला होतं ते, आता बार्शी तालुक्यातलं आहे, सोलापूर जिल्ह्यातलं हे वृद्धाश्रम आहे, सहारा वृद्धाश्रम. इथं महिला सुद्धा आहेत वृद्ध आणि पुरुष पण आहेत. डोळ्याचं पाणी थांबत नाही. आणि एवढंच नाही तर यांच्या इथं वृद्धाश्रमामध्ये एक छोटं बाळ सुद्धा राहत आहे. काय त्या बाळाला कळत सुद्धा नसेल की ते कसं आले काय. आता इथं मुलगी दाखवली मी तुम्हाला, छोटी मुलगी, आणि तिची आजी पणजी ही स्वतः घेऊन आली इथं या वृद्धाश्रमामध्ये. असले वृद्ध, त्यांच्या महिला पुरुष, त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही असे वृद्ध. आणि या वृद्धांना सांभाळणारे राहुल भड यांचं इथं असलेलं हे वृद्धाश्रम. नेमकं या वृद्धाश्रमामध्ये जे वृद्ध आलेले आहेत, महिला आले असतील, पुरुष असतील, यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली. जे ते आपल्याला बोलत होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्याला पाणी येत होतं, पाणी डोळ्याचं थांबत नव्हतं. हुंदका देत असताना सुद्धा आठवणी काढत होत्या मुलांच्या. एका आजीचा मुलगा वारलेला, एका आजीच्या नातानं हाकलून दिलं, मुलगा नातू. नेमकं कशी परिस्थिती आहे ना, अतिशय धक्कादायक आणि डोळ्याचं पाणी न थांबणारा ग्राउंड रिपोर्ट. सहारा वृद्धाश्रम लोकप्रतिष्ठान विचार मंच संचलित. पत्ता आहे गौडगाव, नागोबा चौक, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. हा जुना बोर्ड आहे त्यांचा. आणि त्यांचा फोन नंबर आहे बघा 94 23 76
6100 हा त्यांचा फोन नंबर आहे. आणि इथं सुरू असलेलं हे वृद्धाश्रम, तुम्हाला जर मदत करायची असेल तर तुम्ही थेट त्यांना फोनवर मदत करू शकता, संपर्क करू शकता. तुम्हाला जे स्वरूप आहे मदतीचं, कोणत्याही स्वरूपाची या लोकांना तुम्ही अशा वृद्ध लोकांना मदत करू शकता. अन्न, वस्त्र, निवारा, यांनी जागा पण घेतलेली आहे, त्यांना बांधकाम करायचं असं आजीनं सांगितलंय. नेमकं समाजामध्ये हे जे लोक आहेत ना, हे निराधार लोक आहेत. मुलगा मुलगी असताना सुद्धा यांच्याकडे संपर्क केला जात नाही. एक आजोबा होते, इथं जे आलेले लोक आहेत ना, हे अतिशय वाईट परिस्थितीतून इथं पोहोचलेले आहेत आणि यांचा सांभाळ इथं केला जातो याच वृद्धाश्रमामध्ये. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. खाली कॉमेंट बॉक्स सुरू असणार आहे या बातमीचा. आणि मला जर थेट संपर्क करायचा असेल तर मी माझा नंबर या बातमीमध्ये देणार नाही. परत सांगतो, तुम्हाला या बातमीमध्ये या वृद्धाश्रम चालवणाऱ्या राहुल भड सर आहेत, यांचा नंबर मी दिलेला आहे. तुम्ही त्यांना थेट फोन करू शकता. आणि मला जर काही संपर्क करायचा असेल तुम्हाला तर टुडे समाचार उस्मानाबाद असं यूट्यूबला टाका आणि यूट्यूबवर जाऊन दुसऱ्या बातमीमध्ये निळ्या पट्टीमध्ये दिलेला जो नंबर आहे माझा 96 23 26 1000, परत सांगतो, माझा नंबर आहे 96 23 26 1000. हा नंबर माझा आहे. तुम्ही मला थेट संपर्क करू शकता. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर माझा तो नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. विषय कसा वाटला नक्की कळवा. आणि तुम्ही हा विषय बघितल्यानंतर राहुल भड सरांना फोन करा किंवा या आश्रमाला भेट द्या. आणि तुम्ही जेवढी तुम्हाला शक्य होईल मदतीचं स्वरूप कोणतंही असू द्या, नक्की मदत करा. मी हुकमत मुलानी, गौडगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. जसजशी